रामसागर येथे संशयित अनधिकृत एचडीबीटी कापूस बियाणांच्या साठवणूक आणि विक्रीवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कार्यवाही केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकत 37 संशयित कापूस बियाणांची पॅकेट, सीलिंग मशीन आणि कोरे पॅकेट असा एकूण 35,437 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा, बलवान आणि मालामाल या वाहनांच्या संशयास्पद बियाणे आढळून आली। या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी म्हणून कृषी अधिकारी चेतन चलकलवार यांनी तक्रार दिली असून आरोपी विरुद्ध बियाणे कायदा 1966, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे। या कार्यवाहीत मोहीम अधिकारी आनंद पाल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम तसेच पोलीस विभागातील एस बनसोडे आणि राहुल रामटेके यांनी सहभाग घेतला। NTV 24 न्यूज करिता सेवा पवार यांची रिपोर्ट।